बाथरूमची फरशी काढली, त्याखाली आपल्याच नवऱ्याचा मृतदेह गाडला आणि तिथे दुसरी नवीन फरशी आणून बसवली. त्याच बाथरूम मध्ये दररोज आंघोळ सुद्धा केली. कोणाला शेक येऊ नये म्हणून नवरा बेपत्ता झाल्याची तक्रार सुद्धा तिने पोलीस स्टेशन मध्ये केली. एवढ्या सफाईने केलेला खून नेमका उघडकीस कसा आला तेच पाहणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, मी अमोल आणि तुम्ही पाहताय विषय महाराष्ट्राचा. ज्या घरात आपण राहतो, ज्या बाथरूम मध्ये आपण रोज आंघोळ करतो, विचार करा जर त्याच बाथरूमच्या जमिनीखाली एक 45 दिवस जुना मृतदेह पुरलेला असेल तर. आणि या धक्कादायक गोष्ट म्हणजे हा मृतदेह दुसऱ्या कोणाचा नसून त्याच घरातील घर मालकाचा आहे, ज्याची हत्या त्याच्याच पत्नीने केली आहे. होय, उत्तर प्रदेश मधील आग्र्यामध्ये एक अशी अंगावरती काटा आणणारी घटना घडली आहे ज्याने संपूर्ण देश हादरला. पुण्याच्या सिंहाबद्दल तुम्ही ऐकलं असेलच, पण आग्र्यातल्या या रुबी नावच्या महिलेने जे काही केलं आहे ते ऐकून तुमच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकेल. नवऱ्याला संपवलं, बाथरूम मध्ये पुरलं, वरून नवीन चकचकीत टाइल्स आणून बसवली आणि त्याच बाथरूम मध्ये 45 दिवस ती आंघोळ करत राहिली. पण शेवटी असं काही घडलं की 45 दिवसांनंतर हे भयानक सत्य जगासमोर आलं. मूळचा राजस्थानच्या भरतपूरचा असलेला 44 वर्षाचा सुरेंद्र कुमार शर्मा. सुरेंद्र हा त्याची पत्नी रुबी, 13 आणि 9 वर्षाच्या 2 मुली आणि आपल्या वृद्ध आईसोबत उत्तर प्रदेशच्या आग्रा येथील सिकंदरा भागातील देहतोरा येथे राहत होता. 2010 मध्ये सुरेंद्र आणि रुबी यांचं लग्न झालं होतं. सुरुवातीला सगळं काही ठीक होतं, पण नंतरच्या काळात घरात वाद वाढू लागला. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सुरेंद्र काही कामधंदा करत नव्हता, त्याला दारूचे व्यसन होते आणि तो दारू पिऊन पत्नी रुबीला नेहमी मारहाण करायचा. रोजच्या या त्रासाला रुबी पूर्णपणे कंटाळली होती आणि याच त्रासातून तिच्या डोक्यात जन्माला आला एक अत्यंत भयानक आणि क्रूर प्लॅन. तारीख होती 18 मे. आग्रा येथील रेणुकाधाम कॉलनीतील सुरेंद्रचे घर. रुबीने आपल्या प्लॅन नुसार हत्येच्या काही दिवस आधीच सासूला आणि दोन्ही मुलींना काहीतरी कारण काढून राजस्थानला आपल्या दिराकडे पाठवून दिले. घरात आता फक्त रुबी आणि तिचा पती सुरेंद्र हे दोघेच होते. 18 मेच्या रात्री रुबीने घरात अतिशय चविष्ट अशी खीर बनवली आणि खिरीमध्ये प्रेमाचा गोडवा नव्हता तर होता मृत्यूचा काळ. तिने या खिरीमध्ये झोपेच्या तब्बल 18 गोळ्या मिसळल्या होत्या आणि ती खीर सुरेंद्रला खायला दिली. सुरेंद्रने ती खीर खाल्ली आणि काही वेळातच तो गाढ झोपी गेला. अशी झोप ज्यातून तो पुन्हा कधीच उठणार नव्हता. गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे सुरेंद्रचा मृत्यू झाला. पतीचा मृत्यू झाल्यानंतर रुबी घाबरली नाही, तर तिनं अत्यंत थंड डोक्याने पुढची पावले उचलली. तिने सुरेंद्रचा मृतदेह खोलीतून ओढत ओढत घराच्या बाथरूम मध्ये आणला. तिने स्वतः खड्डा खणला आणि सुरेंद्रचा मृतदेह खड्ड्यात गाडून टाकला. एवढ्यावरच ती थांबली नाही. मृतदेहावर माती टाकून त्यावर सिमेंटचा कोबा करून तिने तो खड्डा पूर्णपणे बुजवून टाकला, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. यानंतर ती स्वतः राजस्थानला दिराच्या घरी निघून गेली. काही दिवसानंतर जेव्हा कुटुंबातील इतर सदस्य परत आले तेव्हा रुबीने आपल्या अभिनयाचा कस लावायला सुरुवात केली. तिने सर्वात आधी मजूर बोलावले आणि बाथरूम मध्ये नवीन चकचकीत टाइल्स फरशी बसवून घेतल्या, जेणेकरून जमिनीखाली काय आहे याचा कोणाला पत्ताही लागणार नाही. त्यानंतर तिने आपल्या दिराला आणि शेजाऱ्यांना सांगितलं की सुरेंद्र सोबत माझे भांडण झाले आणि त्यातून तो घरातून 5,000 रुपये घेऊन निघून गेला. कित्येक दिवस ती नवरा बेपत्ता असल्याचा खोटा बनाव करत राहिली. शेजाऱ्यांसमोर ती रडण्याचं नाटक करायची. हद तर तेव्हा झाली जेव्हा 18 मेला हत्या केल्यानंतर 26 जून रोजी ती स्वतः आपल्या दिरासोबत पोलीस स्टेशनला गेली आणि नवरा बेपत्ता झाल्याची रितसर तक्रार तिने नोंदवली. पोलीस तपास करत होते, सीसीटीव्ही फुटेज तपासत होते, पण रुबीच्या चेहऱ्यावरील दुःख पाहून पोलिसांनाही संशय आला नाही.
की रडणारी ही महिलाच खरी गुन्हेगार आहे. पण म्हणतात ना, गुन्हा कितीही हुशारीने केला तरी गुन्हेगार कुठेतरी चूक करतोच आणि पाप शेवटी उघड होतच. तब्बल 45 दिवस हा सगळा थरार सुरू होता. त्याच घरात सगळे राहत होते, त्याच बाथरूम मध्ये आंघोळ करत होते. पण रुबीच्या बदललेल्या या वागण्यामुळे तिच्या दिराला संशय येऊ लागला. दिराने रुबीला गाठले आणि तिला विश्वासात घेऊन कडक शब्दात विचारणा केली. दिराचा दबाव वाढल्यामुळे रुबी शेवटी तुटली आणि तिने जे सांगितलं ते ऐकून दिराच्या पायाखालची जमीन सरकली. तिने कबूल केलं की तिनेच सुरेंद्रला मारून बाथरूम मध्ये पुरले. दिराने तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. शुक्रवार 3 जुलै रोजी पोलिसांनी सुरेंद्रच्या घरात छापा टाकला. बाथरूमची ती नवीन बसवलेली फरशी जेव्हा उकडण्यात आली तेव्हा त्या जमिनी खालून सुरेंद्रचा फक्त सांगाडा बाहेर आला. 45 दिवसात मृतदेह पूर्णपणे सडला होता. पोलिसांनी तत्काळ रुबीला अटक केली. मंडळी, पुण्याच्या सिंहने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला लोहगडावरून खाली ढकलून मारण्याची घटना अजून ताजीच आहे. तोच आग्र्यामधील या घटनेने समाज मन पुन्हा एकदा हादरून सोडले आहे. जरी सुरेंद्र दारू पिऊन मारहाण करत होता तरीही कायद्याची मदत घेण्याऐवजी स्वतःच्या हाताने कायदा हातात घेऊन पतीची अशी क्रूर हत्या करणे आणि 45 दिवस त्या मृतदेहासोबत राहणे, या विकृतीला तुम्ही काय म्हणाल? रुबीचा अनावर झालेला संताप होता की तिची क्रूर विकृती? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच थरारक घटनांसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.